अध्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारे जोजी जे जे शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये विषय व्यायमिती दिदलिया नोटी ताटी ती तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय विठ्ठल विठ्ठल सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे पळून गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्तस्थळी भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी फक्त पंचम वेद निर्माण करणारे नवे तर ते तळागाळापर्यंत पोहोचवणारे जगमान्य संतमान्य आणि लोकमान्य असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता घेतलाय विठ्ठल या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पवित्र नाम पवित्र या सराठी अंतरवालीमध्ये चालत असलेले हे हरी कीर्तन आणि या हरी कीर्तनामध्ये आय थिंक आज माझं 231 कीर्तन आहे आणि हे कीर्तन करण्याची सेवा आज मला प्राप्त झाली ही मी माझं परम भाग्य समजते मज पामराय काय थोरपण पायेची वाहन पायीवरी किंवा सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली असे प्राध्यापक श्री मनोज दादा जरंगे पाटील आणि गिरी महाराज समस्त गावकरी मंडळी सर्वांच्या प्रेरणेने सर्वांच्या आशीर्वादाने ही मला सेवा मिळाली आज माझं परम भाग्य असं आहे की सराठी अंतरवाली म्हणजे दुसऱ्या पंढरपूर मध्ये आज माझं कीर्तन आहे हे माझं परम भाग्य समजते विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते से जरंगे पाटीलांना मानाचा मुजरा करते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सावध झालो हरी चालो जागरणा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो मी सावध झालो आणि सावध होऊन काय केलं तर हरीच्या आलो जागरणा मी सावध झालो आणि सावध होऊन काय केलं तर हरीच्या जागरणाला आलो पण हे हरीचं जागरण होतं तरी कुठं तर जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे ज्या ठिकाणी सर्व वैष्णव मंडळी एकत्र येऊन त्या भगवंताचं नामस्मरण करतात ना त्या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माझे काही फायदे झाले कोणते पळून गेली झोप होते पाप अडते त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय झालं तर माझी जी झोप आहे ती पळून गेली आणि झोपेच्या मध्ये जे माझे पाप आडवे येत होते ना ते पाप कसे झाले तर निवृत्त झाले आणखीन एक फायदा झाला काय तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची काय झालं तर ते समुदायामध्ये गेल्याच्या नंतर त्या भगवंताच्या कृपाची छाया प्रेमाची छाया त्या भगवंताचा जो ओलावा आहे ना त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला प्राप्त झाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल महाराज सांगतात की सावध झालो पण नेमकं सावध झाले पण कशातून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी संसाराच्या उपाधीतून जागृत झालोय संसाराची उपाधीतून जागृत होणं मग काय महाराज तर समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग पडतात पहिला वर्ग असा आहे की तो या समाजाला खरं मानतो या संसाराला खरं मानतो असा पहिला वर्ग आहे त्याला एकच माहिती असतं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारिक असा पहिला वर्ग आहे पण मात्र दुसरा वर्ग असा आहे की त्याला माहिती की हा संसार कसा आहे तर खोटा आहे नवे तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात
लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विन विठ्ठल विठ्ठल. याच्या पुढेही जाऊन सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, रज्जू सर्पाकार भासिलसे जगदंबर. आता अंधार आहे, अंधारामध्ये एक दोरी पडली. काही लोक रस्त्याने जात आहे, 2-4 लोकांना तो साप भासला. ती दोरी अंधारामध्ये होती म्हणून साप भासली. काही जण काड्या वगैरे आणल्या, तिला मारायचा प्रयत्न करताय पण ती हलत नाहीये. म्हणून एक जण गेला आणि बॅटरी काढली. बघितलं तर ती काय होती, बोलत चला काय होता, दोरी होती. कारण बोलत चला महाराज, कारण मी एका ठिकाणी झालं कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्याच्या नंतर असेच एक बाबा माझ्या समोर बसले. बाबा समोर बसले, मी महाराज बाबाकडे पूर्ण कीर्तन बघून केलं. मी काही प्रश्न विचारला, बाबा मान हलवायचे. मी पूर्ण कीर्तन त्या बाबाकडे बघून केलं. आता कीर्तन संपलं, काही लोक माझ्याकडे आले. त्यांना सांगितलं की दादा खूप भाविक बाबा दिसताय. मी अख्खं कीर्तन त्यांच्याकडे बघून केलं. मी काही प्रश्न विचारला ना, बाबा मान हलवायचे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे, प्रत्येक शब्दाला मान हलवायचे. त्यांनी सांगितलं ताई तुमचा हा गोड असा गैरसमज आहे, कारण त्यांना बाबांना ऐकूच येत नाही म्हणून बाबा तुमचं कीर्तनच ऐकू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल असं कोणाचा प्रॉब्लेम नाही ना, म्हणून बोलत चला. महाराज सांगताय की ती दोरी अस्तित्वामध्ये ती दोरी होती, पण काही लोकांना तो साप भासला. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा संसार कसा आहे तर खोटा आहे, पण आपल्यासारखे जड जीवांना हा संसार कसा भासतो तर खरा भासतो. आता वेदशास्त्र पुराणामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या आल्या आहेत. त्याच्यामध्ये सांगतात संसार इति संसार, हा ज्याच्यामध्ये नेहमी परिवर्तन होते त्याचं नाव संसार आहे. नव्हे तर आद्य गुरु शंकराचार्य सांगतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसार खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरार भज गोविंदम भज गोपालम. जन्माला येणे आणि मरणे याचं नाव संसार आहे. किंवा माऊली ज्ञानोबाराय सांगतात की देह आणि देवावर अवलंबून असणाऱ्या पदार्थांना संसार म्हणतात. याच्यासाठी माऊली ज्ञानोबाराय एक ओवी खर्च करतात. तरी देहादिक हे संसारे सगळी मांडलेली का कुंपिरे ते तर नातुंडे तो वागोरे वारा जैसा. देह आणि देवावर अवलंबून असणाऱ्या पदार्थाचं नाव काय, बोलत चला काय, संसार. नवे तर एक सुंदर अभंग आहे आणि माऊली ज्ञानोबाराय त्याच्यामध्ये या तिहाला संसार म्हणतात. एसा ती आलिया उळंग शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. या देहाचंच नाव संसार आहे. किंवा भगवंत गीतेमध्ये सांगतात ऊर्ध्व मूल मद शाख मश्वतम प्राहुरव्ययम विठ्ठल विठ्ठल. ऊर्ध्व मूल मद शाख कशाचं दृष्टांत देतात, जसं एक झाड एका नदीच्या किनाऱ्यावरती एक झाड उभं आहे आणि ते झाड, त्या झाडाचं प्रतिबिंब पाण्यात पडतंय. आता झाड हे परमार्थ आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे संसार आहे. आता झाड हे खरं आहे म्हणजे खरं परमार्थ आहे आणि प्रतिबिंब कसं आहे, खोटं आहे. म्हणून संसार कसा आहे तर खोटा आहे. मग साधू संतही हा संसार करतात पण खोटा म्हणून करतात. म्हणून त्यांना या संसारामध्ये काय आहे तर सुख आहे, त्यांना या संसारामध्ये दुःख नाहीये. साधू संतांनी संसार केला पण खोटा म्हणून केला. एकदा काय झालं महाराज, एक कोल्हापूरचा माणूस आता गावाकडे त्याला शेती वगैरे नसल्यामुळं त्यांनी मुंबईमध्ये जाऊन जॉब करायचं ठरवलं. आता मुंबईमध्ये गेला, जॉब वगैरे चांगली जॉब लागली, 10,000 रुपये महिना आणि 1 वर्ष झालं घरी गेला नव्हता. पण त्यांनी विचार केला आता घरी जायला हवं, घरच्यांना भेटायला पाहिजे म्हणून. पण त्यांच्या मनात एक विचार आला, आपण गावाकडे जाऊन काय करणार आहे, आपण बायकोलाच इकडे बोलवून घेऊ. त्यांनी विचार केला आणि खोली मालकाकडून 1 महिन्याची मुदत काढली. मुदत काढल्याच्या नंतर त्यांनी 1 महिन्यासाठी बायकोला बोलवून घेतलं. बायकोला बोलवल्याच्या नंतर महाराज 1 महिन्याची जॉबहून सुट्टी काढली. मस्त मुंबई फिरले, अलिबाग बिर्ला वगैरे सगळं काही मुंबई मधले फिरले. 1 महिना झाला आणि यांनी सांगितलं बघ 1 महिना झाला आता तुला गावाकडे जावं लागेल. मग तिने सांगितलं मी गावाकडे जाईल पण एकच अटीवर.
कोणत्या? तर मला अगोदर तुम्ही सोन्याचा एक दागिना करून द्या आणि मी गावाकडे जाईल. कारण मला बायांना सोनं इतकं प्रिय असतं. एकदा काय झालं, एका गावामध्ये एका सरपंचाच्या मुलाचं लग्न म्हटल्याच्या नंतर अख्ख्या गावाला आमंत्रण होतं. त्याच्यात बचत गटाच्या काही बाया होत्या आणि त्या बायांनी विचार केला, आता सरपंचाच्या मुलाचं लग्न आहे म्हटल्याच्या नंतर आपण तर चांगलं गेलंच पाहिजे आणि आपण त्यातले त्यात आपण बचत गटाच्या बाया आहे म्हणून आपण व्यवस्थितच गेलं पाहिजे. मग काय करावं, आता बायांना नटण्यासाठी काय दागिना. मग त्यांनी विचार केला, पण पैसे नव्हते, मग दागिना कसं काय येणार. मग त्या गेल्या आणि ते कोल्हापुरी सोनं आणलं. कोणी राणी हार, चप्पल हार, नेकलेस, एकदाणी काय असतं ते सगळं काही घेऊन आल्या. मस्त तयार झाल्या दुसऱ्या दिवशी. आणि तयार झाल्याच्या नंतर महाराज नवरदेव नवरीला सोडलं आणि लोक यांच्याकडेच बघू लागले. मग यांना बघितल्यानंतर 2-4 चोरांनी यांच्यावर लक्षच ठेवलं. मग असं मध्यरात्री गेल्या. मध्यरात्री त्यांनी स्पेशल एक रिक्षाच केली होती. रिक्षावाला पळून गेला. चोरांनी त्यांची गाडी पकडली. गाडी पकडल्याच्या नंतर त्यांनी सगळं सोनं बायांकडचं काढून घेतलं. त्याच्यातली अध्यक्ष होती ना, एवढी हुशार होती, ते थोडंसं दूर गेले चोर. त्याने सांगितलं, न्या म्हटली, ते कोणतं खरं आहे म्हणे, ते कोल्हापुरी सोनं आहे. महाराज चोरांनी सोनं खाली टाकलं, परत आले, असं मारलं सगळ्यात जास्त त्या अध्यक्षाला मारलं. हे सगळं कशामुळं, तर सोन्यामुळं. सोनं अति प्रिय. तसं त्या बाईलाही सोनं खूप आवडायचं. तिने सांगितलं, मी गावाकडे जाईल पण मला एक सोन्याचा दागिना करून द्या. त्यांनी सांगितलं, अरे खूप दिवसानंतर बायकोने आपल्याकडे काहीतरी मागितलंय म्हणून आपल्याला सोन्याचा दागिना द्यावाच लागल. पण महिन्याची सॅलरी फिरूच गेली म्हणून पैसेच उरले नाही. मग आता यांनी कोल्हापुरी सोनं आणलं. काही चप्पल हार असतोय ते कसला, ते चप्पल हार आणला आणि तिला दिला. ते दिसायला 4 तोळ्याचा दिसत होता पण होता 100 रुपयाचा. दुसऱ्या दिवशी ती गावाकडे निघाली. सगळं साडी वगैरे घातली, दागिना घातला. त्यांनी सांगितलं, अगं दागिना घालू नको, मुंबईत खूप चोर असतात. त्यांनी सांगितलं, नाही आता काय मुंबईत नाही घालणार तर काय तिकडं झाडाझुडपांना दाखवणार आहे का मी सोनं, इथंच घालणार. मग म्हणे ठीक आहे, घातलं सोनं घातलं. आणि रेल्वेमध्ये जात असताना महाराज तिचं हार चोरीला गेला. रडू लागली, बेशुद्ध पडली आणि त्यांनी थंड पाणी आणलं, तोंडावर शिंपडलं. चांगली शुद्धीवर आली आणि आता सांगितलं, आता मी मरणार आहे, मी रेल्वे पट्टी खाली जीव देणार आहे म्हणली. तुम्ही म्हटले होते की दागिना घालू नको पण मी घातला. आता 4 तोळ्याचं आपलं नुकसान झालंय म्हणून आता मला जीव द्यायचा आहे. त्याने सांगितलं, अगं तो 4 तोळ्याचा नव्हता, तो फक्त 100 रुपयाचा होता. दृष्टांत संपला पण सिद्धांत काय हो, त्या माणसाला माहित होतं की दागिना कसा आहे, खोटा आहे म्हणून तो हसत होता, त्याला दुःख नव्हतं. पण बाईला माहित होतं की दागिना कसा आहे, 4 तोळ्याचा आहे, सोन्याचा आहे म्हणून जीव द्यायला निघाली. दुःख तिच्या जीवनामध्ये झालं. तसंच हा संसार साधू संत करतात पण खोटा म्हणून करतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काय आहे तर सुख आहे. आणि आपल्यासारखे जड जीव हा संसार खरा म्हणून करतात म्हणून आपल्यासारखे जड जीवांच्या जीवनामध्ये काय आहे तर दुःखच दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल मला सांग, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, किंवा सुख पाहत जवा पाडे, दुःख पर्वताई वडे. दुःख पर्वताई उडे पण सुख मात्र तारी इतकंय. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी अशा संसाराच्या उपतीतून जागृत झालो, निद्रेतून सावध झालो. आता निद्रेतून सावध होणं काही विशेष गोष्ट आहे का? आपण जर सहज झोपलो, झोपेतून आपल्याला एखादा आवाज दिला तर आपण सहजपणे उठतो. निद्रेतून जागा होणं काही विशेष गोष्ट आहे का? नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपण दररोज झोपतो उठतो, ह्या निद्रेतून जागृत नाही झालो तर अज्ञानाच्या निद्रेतून मी सावध झालो. आणि महाराजांनी इथं निद्रेचे 5 प्रकार सांगितले. पहिला व्यवहार निद्रा, दुसरा विकार निद्रा, तिसरा अज्ञान निद्रा, चौथा ब्रह्म निद्रा आणि 5वा आहे असक्ती निद्रा. विठ्ठल विठ्ठल पहिली जी निद्रा आहे ती म्हणजे व्यवहार निद्रा. आपल्यासारखे जर जे या व्यवहार निद्रेमध्ये झोपलेले असतात, कारण आपल्यासारख्यांना आपण काम क्रोध लोभाच्या अधीन होतो आणि आपल्यासारखे जड जीव आपल्याला या संसाराच्या उपाधीतून
संत मंडळी आपल्याला सावध व्हायचं काम करतात. उठा उठा साधू संत, साधू संत आपल्याला या संसाराच्या उपाधीतून सावध होण्याचं काम करतात. आणि दुसरी जी निद्रा आहे ती आहे विकार निद्रा. आता या विकार निद्रेमध्ये कोण झोपलाय तर दुर्योधन या विकार निद्रेमध्ये झोपला होता. त्याला एवढंही भान नव्हतं की जगाचा मालक त्याच्याकडे विनंती करतोय. काय विनंती करतोय की दुर्योधना, तू त्या 5 पांडवांना त्यांच्या हक्काची गावं नाही दिली तरी चालेल, पण त्यांच्या हक्काची फक्त 5 गावे तरी दे. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, देवा तू 5 गावाची विनंती करतोय, पण या अवधी तीक्ष्णया सूच वदे दगडेन केशव त्या वद्यम परितेजम भूर्मेवम पांडवम प्रति. भगवंता तू 5 गावाची विनंती करतोय, पण सुईच्या टोकावर जेवढं जमीन मावते ना तेवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. याला म्हणायचं विकार निद्रा. तो विकार निद्रेमध्ये झोपला होता. त्याला याचं भान नव्हतं की जगाचा मालक ज्याच्या सतीशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कुठे, किंवा म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालता, किंवा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो विठ्ठल विठ्ठल. की जगाचा मालक त्याच्याकडे विनंती करतोय याचं भान त्याला रावलं नव्हतं. म्हणजे तो काम क्रोधाच्या अधीन झाला होता. याला म्हणायचं विकार निद्रा. तिसरी जी निद्रा आहे ती अज्ञान निद्रा. अज्ञान निद्रेमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. आपण स्वतः कोण याचं भान आपल्याला राहत नाही. एकदा काय झालं, एक मेंढपाळ डोंगरावरती मेंढ्या घेऊन गेला. मेंढ्या चरत होत्या आणि सहज छोटस एक वाघाचं पिल्लू, सिंहाचं पिल्लू त्याच्या कोळप्यामध्ये आलं. आता छोटस होतं म्हणून ते मेंढ्यासोबतच राहायचं, मेंढ्यासोबतच खायचं, सगळं काही मेंढ्यासोबत करायचं. ते स्वतः विसरून गेलं होतं की मी कोण आहे, जंगलाचा राजा आहे. तो स्वतःला विसरून गेला होता. म्हणून त्याने काय केलं तर त्यांच्यासोबत राहू लागला. एक दिवस मेंढपाळ मेंढ्या घेऊन डोंगरावरती गेला आणि तेवढ्यात एक वाघ त्यांची शिकार करण्यासाठी आला. शिकार करायला आल्याच्या नंतर पहिल्यांदा त्याच्या जबड्यामध्ये त्याचा चुलत भाऊ म्हणजे कोण आलं, वाघ आला. वाघ आल्याच्या नंतर त्याने म्हटलं की अरे तू तर माझाच भाऊ आहे आणि तू या मेंढ्यांमध्ये काय करतोय, हे मेंढी तर आपले शिकार आहे आणि तू या शिकारीमध्ये काय करतोय. त्यांनी सांगितलं मी तुमचा भाऊ घे कोण नाही, मी मेंढी. म्हटला मी वाघ बी कोण बी नाही, मी कोण आहे तर मेंढी आहे. मग असं म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं की तुला अज्ञान निद्रा झाली. त्याने एका तळ्याच्या काठाशी नेलं, त्याचं प्रतिबिंब त्याला पाण्यात दाखवलं आणि बघितलं की बघ तू आणि मी सेम आहे, मी ही वाघ आहे तू वाघ आहे. आणि जो आपण मेंढ्यांमध्ये तू चरत होता, ज्या मेंढ्यांमध्ये तू राहत होता, ह्या मेंढ्या कोण आहे तर आपली शिकार आहे. म्हणून आपलं कोण आहे, आपण कोण आहे तर जंगलाचा राजा आहे. तेव्हा त्याला अज्ञान निद्रेतून सावध केलं. याला म्हणायचं अज्ञान निद्रा. अज्ञान म्हणजे स्वतःला विसरून जाणे. झाली तिसरी निद्रा. आता चौथी जी निद्रा आहे ती म्हणजे ब्रह्मनिद्रा. ब्रह्मनिद्रेमध्ये माणूस हे माझं आहे, मुलगा माझा आहे, बायको माझी आहे, संसार आहे, सगळं काही, याला काय म्हणायचं ब्रह्मनिद्रा. एकदा काय झालं, एक आजोबा खूप पैशावाले होते. आता नोकरीवरून रिटायरमेंट झाल्याच्या नंतर महाराज एक मोठा बंगला बांधला, प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या. 4 मुलं होते, 4ही मुलाचे लग्न झाले. 4ही मुलाचे लग्न झाल्याच्या नंतर एक दिवस बाबा बाजाराला निघाले. छोट्या मुलाचा छोटा मुलगा म्हणजे बाबांचा नातू त्यांच्या मागं लागला, बाबा मलाही बाजारात यायचंय. त्यांनी विचार केला तुला बाजारात यायचं, म्हणे हो चला म्हणे. 2 जण बाजारात गेले. बाजारात गेल्याच्या नंतर बाबा विचारू लागले तुला काय पाहिजे बाळा, तुला काय खेळणं पाहिजे, तुला मोटर ट्रॅक्टर काय पाहिजे का. त्याने सांगितलं बाबा मला काही नकोय. मग खायला पाहिजे का, चायनीज नूडल्स पिझ्झा बर्गर असलं काही खायला पाहिजे का. त्याने सांगितलं नाही. बाबा मला खायला नाही पाहिजे. मग पाहिजे तरी नेमकं काय. त्याने सांगितलं बाबा एकच इच्छा आहे, खूप दिवसापासून पाहिजे. मग म्हणे काय. त्यांना खेळाच्या दुकानात नेलं आणि एक ते रिमोटवरचा साप असतो तो रिमोटवरचा साप घेतला. बाबाचा खिसा गरम असल्यामुळे बाबाने पटकन घेऊन दिला आणि सांगितलं बाळू
मी जरा गप्पा मारून येतो, तू काय कर तर हे तुझं खेळणं घे आणि तू घरी जा. म्हणे ठीक आहे. बाबा गप्पा मारायला निघून गेले. मग बाळूनी खेळणं घेतलं, आपल्या आजीच्या रूममध्ये गेला. आजी झोपलेली होती. आजीच्या पोटावर बसला, मस्तपैकी खेळू लागला. तेवढ्यात बाळूचा दुसरा मित्र आला आणि मित्राला सांगितलं, अरे तुझ्या पप्पांनी तुला फोन आणला. म्हणे हो चल तुला दाखवतो. दोघं जण गेले, पण साप मात्र आजीच्या पोटावर तसंच होता. आता दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ चहाची होती. मग मधली सून चहा घेऊन आली आणि सांगितलं, आई चहा. जसा की सुनाने आईच्या पोटावर साप बघितला, कब्बशी खाली पडली, सगळं खाली पडलं आणि रडू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली. आजींना जाग आली. आजी उठल्या. आजीच्या अंगाचा थरथर थरथर कापू लागला. तसं तो सापही थरथर थरथर थोडा हलू लागला. हल्ल्यावर आपल्याला काय वाटलं की जिवंतच आहे. म्हणून महाराज सगळेजण जमले, रडू लागले. मधल्या मुलाचा लय जीव होता. मधल्या मुला गेला जाणार, तेवढ्यात बायकोने हात पकडला, तुम्ही जायचं नाही. आजी हे पिकलेलं पाणी आज ना उद्या जाणारच आहे, पण आमच्याकडं कोण बघाल म्हणून तुम्ही जाऊ नका असं म्हणल्यानंतर महाराज चारही सुनांनी आपल्या नवऱ्यांना जाऊन दिलं नाही. आणि ही सगळी गंमत मागून बाबा बघत होते. बाबा जसे पुढे आले, सुनांनी काही म्हटल्या नाही, तुम्ही जाऊ नका बाबा, तुम्हाला साप चावल, असं काही म्हटलंच नाही. कारण त्यांना वाटलं की दोघं एक सोबत गेले तर चांगलंच आहे, मस्त रात्री प्रॉपर्टी वगैरे वाटून घेऊ, आपल्या नवऱ्यांना काम करायचं काम नाही पडणार, म्हणून काही म्हटलंच नाही. बाबा गेले आणि खिशात साप घातला. तर सगळे आश्चर्याने बघू लागले, बाबा जाऊन अचानक खिशात कसं काय साप घालू शकते. मग त्यांनी सांगितलं, अरे हा नकली साप आहे, आज मी बाळूला हा बाजारातून घेऊन दिला, पण याच्यातून एक सिद्ध झालं की कुणी कुणाचं नाहीये. वेळेला त्यांना समजलं की या जगामध्ये कुणी कुणाचं नाही आणि त्यावेळेला ते ब्रह्मनिद्रेतून जागृत झाले. याला म्हणायचं ब्रह्मनिद्रा. आता पाचवी जी निद्रा आहे ती आहे अशक्ती निद्रा. याच्यामध्ये भागवतामधलं गोरख्य व्याख्यान सांगितलं आहे. आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण आहे, खूप विद्वान आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी सगळं काही आहे, पण गायीला बाळ नाही, झाडाला फळ नाही आणि आपल्याला मूल नाही, म्हणून खूप वैतागले आणि आता एक दिवस जीव द्यायचा ठरवलं. वनामध्ये गेले, रडू लागले, जीव द्यायचा प्रयत्न करताय, पण तेवढ्यात एक ब्राह्मण तिथे आलाय. त्यांनी सांगितलं, हो तुम्ही जीव का देताय. सांगितलं, हो सगळं काही आहे, पण संतती नसल्यामुळे लोकांचा त्रास सहन करत करत आता जीव द्यायची वेळ आली आहे, आता जगण्याची इच्छा नाही. त्यांनी त्यांचं भविष्य बघितलं. त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही एका जन्मासाठी मरताय, पण तुम्हाला 7 जन्म पुत्र प्राप्ती नाही. त्यांनी सांगितलं, आता तुम्ही लगेच मरणार आहे, आता लगेच मरणार आहे आणि मी मेल्याचं पाप हे तुमच्या डोक्यावर येणार आहे, म्हणून मला आता काहीतरी उपाय द्या. त्यांनी सांगितलं, बघ एक फळ घे. एक फळ दिलं आणि तुझ्या बायकोला खाऊ घाल, मग तुला याच्यापासून गर्भधारणा होईल बायकोला आणि मग तुम्हाला याच्यापासून संतती होईल. त्याने गेला. आत्मदेवाची बायको धुंदुलीला सांगितलं, धुंदुली बघ मी काय आणलंय, एक फळ आणलंय आणि हे फळ खाल्ल्याच्या नंतर आपल्याला बाळ होणार आहे, तू हे फळ खा. आता बायांचं कसं असतं, खाऊ की नको. तिने 2-4 बायांची मीटिंग बसवली आणि सांगितलं, आमच्या यांनी फळ आणलंय, सांगितलं हे फळ खा, बाळ होतंय. फळ खाल्ल्यावर कुठं बाळ होत असते का. बायांनी सांगितलं, अगं कुणी काय काय करून दिलं असेल, फळ खाऊ नको, काय कर तर समोर गाय बांधली, तिला चारून दे. म्हणजे ठीक आहे, गाईला चारून दिलं. आता गाईला चालल्याच्या नंतर तो साधू संतांचा प्रसाद असल्यामुळे गाईला गर्भधारणा झाली. आणि मग आता आमच्या यांनी विचारलं, फळ कुठं गेलं तर काय म्हणे, खाल्लं सांगायचं, पण त्याचा परिणाम बघ. त्याची बहीण लय हुशार होती. तिची बहीण म्हणाली, बघ ताई माझ्या घरी खायला खूप आहे पण खाणारे नाहीये, आणि तुझ्याकडे खाणारे खूप आहे पण खायला नाहीये, पण एक काम कर, मलाही बाळ होणार आहे, पण मी मागच्या दारावरून तुला आणून देते. कोणी विचारलं तर मी सांगल मेलं आणि तू सांगायचं झालं. आपल्या गोष्ट आपल्या दोघींनाच माहिती. म्हणे ठीक आहे. 9 महिने 9 दिवस गेले, बाळ झालं. हिने मागच्या दरवाजातून आणून दिलं. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं आणि इकडे गाईला फळ खायला दिलं. त्यांनाही बाळ झालं, गाईलाही, पण त्याचे कान हे गाईच्या आकाराचे असल्याने त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. 2 जण सोबत वाढू लागले. गोकर्ण हा कीर्तन ऐकायचा, भजन ऐकायचा, म्हणून तो
चांगला झाला आणि जो धुंदुकारी होता, धुंदुकारी असं वाईट संगतीमध्ये लागला. वाईट संगतीमध्ये लागल्याच्या नंतर त्याने एक दिवस आपल्या बाबांना पैसे मागितले. बाबा म्हटले, अरे माझ्याकडे पैसे नाहीये. त्याने बाबांची कॉलर पकडली, बाबांच्या 2 कानाखाली दिल्या. बाबांना पश्चाताप झाला, या संततीसाठी मी जीव द्यायला निघालो, पण यांनीच आज माझी कॉलर पकडली. त्यावेळेला तो गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करतोय आणि सांगतोय की बाबा तुम्ही वनामध्ये जा आणि वनामध्ये जाऊन तुम्ही काय करा तर दशमस्कंदाचा अभ्यास करा, दशमस्कंदाचं नामस्मरण करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. त्यावेळेला आतमध्ये वनामध्ये जातात, दशमस्कंदाचा अभ्यास करतात आणि आपल्या जीवनाचा उद्धार करतात. याला म्हणायचं अशक्ती निद्रा. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, मी या सर्व उपाधीतून जागृत झालो आणि सर्व उपाधीतून जागृत होऊन काय केलं, अभंगाचं प्रथम चरण.